तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने स्पर्धा दिवस रात्र आहे. सूर्यदेव देखील अस्ताला गेला, पाखरं देखील त्यांच्या घरट्याकडे गेली आणि ही स्पर्धा तुमच्या समोर आज शेवटच्या निर्णायक क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची सांगता काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये अफलातून खेळ केला आणि खऱ्या अर्थाने अवघ्या 15 बॉल मध्ये 49 रनचं प्रात्यक्षिक साकारलंय. तर मी विनंती करेन की मोरबी टीमचे एक विस्फोटक फलंदाज व एक युवा उद्योजक सन्माननीय महेश दादा दैवी आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानामध्ये मॅच रंगली जाते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एकीकडे प्रेमनाथ 11 मोरबी हा रायगडचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य 11 दहिसर ठाणे जिल्ह्यामधील संघ. दोन्ही मातब्बर संघ आहेत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील. परंतु आज मात्र या आरके ट्रॉफी 2021 पर्व क्रमांक 5व्या मध्ये दिवस रात्र क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर फाईट करतील. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये सलामीची जोडी ज्या प्रकारे मैदानामध्ये दाखल झाली, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा ओमकार पाटील आणि त्याचबरोबर डावखुरे हाताचा एक विस्फोटक घणाघाती खेळाडू विकी पाटील देखील मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कवर यावेळेस आमंत्रित केले जाईल. P1च्या पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज सुमित भोईर. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली, डावखुऱ्याचा गोलंदाज आणि वेगाने सातत्याने चेंडू स्वार केले जात होते मागच्या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन होईल प्रश्नचिन्ह जरूर आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आहे आणि ज्या प्रकारे सुमित भोईरचा जर आपण विचार केला मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेस त्याने P1चं पहिले षटक रिलीज केलं होतं, 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तर तोच गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय सुमित भोईर. तर 15 बॉल मध्ये ज्याने मात्र 49 धावांचा एक विस्फोटक खेळ केला होता या स्पर्धेमध्ये तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पाटील मोरबी गावाचा ब्रँड मैदानामध्ये दाखल झालाय. मॅच स्टार्ट होईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. ग्रीन सिग्नल. बॉलर सुमित भोईर यावेळेस सज्ज होतो. पहिला पहिल्याच बॉलवर एक विस्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपले इरादे स्पष्ट केलेत. 6 रन आतापर्यंत होत आहेत धावफलकावर. प्रेमनाथ 11 मोरबी या संघाच्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे ओमकार पाटील. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येतोय. चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्या वेळेस 4 ओव्हरची मॅच असते त्यावेळेस 60+ रन रिव्हॉल्सर मात्र जरूर लगवाव्या लागतात स्कोरबोर्डवर. कारण एक मोठं टार्गेट ज्यावेळेस आपण सेट करतो तर दुसऱ्या इनिंग मध्ये तेच टार्गेट रोखण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. परंतु या मॅच मध्ये किती रनचं टार्गेट केले जाईल प्रेमनाथ 11 मोरबी या टीमच्या दरम्यान हे प्रश्नचिन्ह जरूर मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला 7 रन होतात धावफलकावर. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. कारण 10 खेळाडूंना घेऊन तो मात्र मैदानामध्ये खेळत असतो तो म्हणजे कर्णधार. यावेळेस मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडू खाली येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली.
आतापर्यंत 8 धावा देखील स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. असं म्हटलं जातं की लखलखते तारे पाहण्यासाठी अंधारामध्ये जावं लागतं, परंतु आरके ट्रॉफी ही स्पर्धा पाहण्यासाठी या तरगर नगरीमध्ये यावं लागतं. 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर साकार होते आणि 5व्या पर्वामध्ये एक नवी संकल्पना अर्थात दिवस रात्र हा क्रिकेटचा थरार. बॉलर सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिडॉनच्या दिशेने फिल्डर तैनात होता, थोडासा फंबल झाला, तोपर्यंत एक सिंगल. आणि ज्या ज्या वेळेस मिसफिल्डिंग होते त्यावेळेस बॉलरचा आत्मविश्वास देखील कमी होत जातो, कारण गोलंदाजाची ऊर्जा काय असते तर गोलंदाजाची ऊर्जा असते ती म्हणजे फिल्डर. आणि ज्यावेळेस फिल्डरच्या माध्यमातून अतिशय चांगली फिल्डिंग होते त्यावेळेस एक नवी ऊर्जा गोलंदाजामध्ये देखील निर्माण होते. आतापर्यंत रन झालेत ते म्हणजे स्कोरबोर्डवर अवघ्या 9 धावा. पॉवर प्लेचे पहिले षटक, 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 24 बॉलच्या 17 मध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे 10 रन. 10 रन स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चित्तथरारक सोहळा आपल्या समोर रंगला जातोय पंचांच्या भूमिकेमध्ये. रोहनजी गमरे सर, त्याचबरोबर बंटीजी कांबळी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मोहम्मदजी रफिक सर देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येईल. यस, लेगस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. अवांतर स्वरूपामध्ये धावफलकावर जोडली जाईल. 11. आतापर्यंत 11 धावा या धावफलकावर देखील होत आहेत. सुबोधर संगीत आपण ऐकतोय. चौथ्या दिवसामध्ये देखील डीजे मास्टर जितू पाटील, डीजे मास्टर रत्नदीप मडवी आणि डीजे मास्टर समीरच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. ओमकार पाटीलच्या बॅट मधून आणखी एक दमदार स्ट्रोक येतोय, चौकार. थँक्यू. चेंडूची पूर्तता करायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील यावेळेस कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज सुमित भोईरने रन खर्च केल्या, त्या म्हणजे 15. एक चांगला फ्लाइंग स्टार दिला ओमकार पाटीलने आणि विकी पाटीलने आपल्या टीमसाठी. 15 रन आतापर्यंत होत आहेत. चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील घर बसल्या मायबाप प्रेक्षकांनी पाहतात. त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण रिव्हॉल्सर जर आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट हे सुरुवातीला मात्र जरूर खेड्यापाड्यांमध्ये खेळलं जायचं, परंतु आज आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये देखील हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आज ग्रामीणचे खेळाडू देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या तालुक्यासाठी खेळतात, त्यांच्या जिल्ह्यासाठी खेळतात, त्यांच्या राज्यासाठी देखील खेळताना आपण पाहिले. आणि नुकताच जो युरोप खंडामध्ये जो क्रिओ कप झाला होता त्यामध्ये देखील खऱ्या अर्थाने भारताचा संघ देखील त्या ठिकाणी दाखल होता. आणि रायगड जिल्ह्यामधून विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या देखील आपल्याला ती स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला. आज टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली गती लाभली, टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली उंची लाभली आणि टेनिस बॉल क्रिकेटचे देखील खऱ्या अर्थाने क्रांती झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. एक चांगलं प्रात्यक्षिक संदेश दादा शेळके त्यांची संपूर्ण टीम साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. कारण यंदाच्या हंगामामध्ये पुणे जिल्ह्यामधील अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये वहाय नाईट स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा. तर बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले आदित्य पाटील. आदित्यला यावेळेस एक नवा आदित्य रचावा लागेल आपल्या गोलंदाजीने, कारण क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आदित्य आपण पाहिले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. हा पहिलाच बॉल थँक्यू.
सुमुद्र संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर रत्नदीप मडवीच्या माध्यमातून देखील ज्यांची बोटाची मैफिल मिक्सरवर पडते आणि तदनंतर एक सुमुद्र संगीत आपल्याला ऐकायला देखील मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आदित्य पाटील. यावेळेस देखील एक चांगला बाउन्सर वेगाने चेंडू स्वार केलाय आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस कुठेतरी दबाव तंत्रामध्ये घेऊन जाईल. प्रेमनाथ 11 मुरबी या टीमला वन बाउंडची ताकीद दिली. गोलंदाजाला देखील दंडित केले जाते. पंच बंटी कांबी सरांच्या माध्यमातून अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, कारण त्यांच्याच घरामध्ये त्यांचा मोठा बंधू हा मात्र जरूर भारतासाठी खेळलाय. विनोदजी कांबी सर त्यांचीच लहान बंधू बंटीजी कांबी. यावेळेस देखील मोठा जेल सुटलेत आणि रेकॉर्ड आपण पाहिलेत, कारण ज्या प्रकारे मुरबी संघ बामणडोंगरी संघासमोर खेळत होता त्यावेळी 4 रनवर ओमकार पाटीलचा झेल सुटला होता आणि तदनंतर 49 रनची एक विस्फोटक इनिंग पेश केली ओमकार पाटीलने. परंतु यावेळेस विकी पाटीलचा झेल सोडल्यानंतर कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत जर आपण या स्पर्धेचा विचार केला, या स्पर्धेमध्ये 36 झेल हे मात्र जरूर सुटले गेलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 20 रन कंप्लीट केले होते ओमकार पाटीलने, गोलंदाज ओमकार नाईकच्या विरुद्धमध्ये. परंतु यावेळेस किती धावा ओमकार पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतील हे प्रश्नचिन्ह जरूर आहे, कारण टॉस जिंकलाय स्वराज्य 11 दहिसर या टीमने. तदनंतर आमंत्रित केलं. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण अनेक नियम अटी आहेत या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांना देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज आदित्य पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा यस इट इज अ वाईट. अवांतर रूपाने यावेळेस धाव जोडली जाईल. आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये एक अपकमिंग रायझिंग स्टार गुणलेखक अर्थातच प्रणयदादा म्हात्रे. एक धावांचं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. हा फुलटॉस ओमकार पाटीलला दिला जातोय परतीचा इशारा. पहिल्या विकेटचा मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा लगावल्या होत्या, परंतु त्याच बॅट्समनला यावेळेस 21 रनवर मात्र जरूर परतीचा इशारा दिलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21 रन. सलामीवीर बॅट्समन ओमकार पाटील बाद झाल्यानंतर वन डाऊन साठी देखील मैदानामध्ये दाखल झालाय. बंटी ठाकूर अल्पावधीमध्येच टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू. मुख्याच्या क्षणी मोठे फटके लगावण्याची क्षमता देखील आहे या बॅट्समनच्या खात्यामध्ये, या बॅट्समनच्या माध्यमातून देखील. परंतु यावेळेस ज्या प्रकारे आदित्य पाटीलच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत किती रन ऍड होतील हे प्रश्नचिन्ह जरूर आहे, कारण आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला 21 रन होत आहेत ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बंटीच्या माध्यमातून बाद झाल्यानंतर यावेळेस बंटी ठाकूरला देखील दिला जातोय परतीचा इशारा. 2 गडी बाद 21 रन. 21 लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. कौतुक करावं लागेल कॅमेरामॅन गणेश देखील, कारण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत मात्र जरूर खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून एक चांगलं कव्हर आपण पाहिलं कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आणि आपण जर सुरुवातीला पाहिलं की ज्यावेळेस साईप्रीत टीम येते त्यावेळेस मात्र संदेशदादा शेळके यांच्या माध्यमातून
या संपूर्ण कॅमेरामॅनना देखील खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केलं जातं की कुठल्या क्षणाला कशा प्रकारची भूमिका पार पाडायची, कुठल्या क्षणाला कशा प्रकारची भूमिका पार पाडायची आणि खऱ्या अर्थाने अनेक चांगले धडे त्यांच्या माध्यमातून या कॅमेरामॅनला देखील दिले जात आहेत. त्यांच्या कार्याला देखील आम्ही सलाम करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 21 रन. बॅट्समन नरेश भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. अपलटॉस पद्धतीचा बॉल होता. विकेटकीपर बीट झाल्यानंतर वाईट प्लस 4 रन. चेंडू जाईल फुल स्टॉपच्या दिशेने. 5 धावा मिळत आहेत. करंट मारती है देखो ये लड़की करंट. 5 रन एक्स्ट्रा रुपी आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्डवर जोडल्या जात आहेत. 26 रन 26 रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. आदित्य पाटील. प्रणय सर खूप लांबटीचं षटक आपल्याला पाहायला मिळते. हे यावेळेस देखील तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 3 गडी बाद 26 रन 26. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची पकड आपण पाहतोय कॅमेरामॅन गणेशच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगलं गुड वर्क. लाजवाब त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. रोहित पाटीलच्या माध्यमातून आज जेल टिपलाय. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. शुभम ठाकूर. थँक्यू. वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. स्वराज्य 11 दहिसर संघ आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ देखील झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 26 रन. तर विनंती असेल की महेश दादा दैवी आपणास व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपल्या देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. एक चांगले टेनिस बॉल क्रिकेटपटू देखील आहेत आणि एक चांगले युवा उद्योजक महेशदादा देवी यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र चंदनजी ओळेकर यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केले आकाश पाटीलला. आकाश पाटील सज्ज होईल. राऊंड द विकेट. एक चांगला षटकार देखील आला. धावफलकाचा वेग देखील थोडासा वाढलाय. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल कार्पेटच्या साह्याने. पंचांचा इशारा येतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईन पलीकडे या चौकार. आणि ज्या प्रकारे विकी ज्यावेळेस 6 रन वर खेळत होता त्यावेळेस कॅच ड्रॉप झाली होती. आणि एका जेलची किंमत काय असते आपण सातत्याने पाहतोय. चांगली फिल्डिंग होते लॉंग लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे 37 रन 37 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात. गोलंदाज आकाश पाटील कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय, कारण सुरुवातीच्या या 3 बॉलवर 11 रन त्याने खर्च केल्यात. बॅट्समन आपण ज्या प्रकारे पाहतोय शुभम ठाकूर. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील. ही पहिली मॅच
देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रेमनाथ 11 मुरबी रायगड आणि त्यांच्या विरुद्धामध्ये स्वराज्य 11 दहिसर ठाणे हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल होता. विकेट 22च्या स्वरूपामध्ये मिळतील 4 रन. मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू खिलाड़ी टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 41 रन. मागच्या ओव्हरमध्ये देखील अशाच प्रकारच्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु यावेळेस 22च्या स्वरूपामध्ये या 4 रन मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर आकाश पाटील ओव्हर नंबर 3 मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनपर्यंत शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक देखील असेल. या ओव्हरमधला 41 रन यावेळेस स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक रणनीती आखली दोन्ही टीमच्या माध्यमातून, परंतु ती रणनीती अंमलामध्ये आणण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता आणि एक चांगलं कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे देखील रिलीज केले. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर रन होतात प्रेमनाथ 11 मुरबी या संघाच्या. ते म्हणजे 3 गडी बाद 41 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. माझ्या रे नादाला लागून नको. माझ्या रे नादाला लागून आता गर्वाने होऊ नको, गर्वाने होऊ नको. माझ्या रे नादाला लागून नको, या माझ्या नादाला लागून थँक्यू. तर विनंती असेल की निहाल 11 सांबारली या टीमचा कॅप्टन आपण तत्परतेने आमच्या व्यासपीठावर यायचंय, कारण जसे सत्र संपुष्टात येईल तसं मात्र जरूर खऱ्या अर्थाने टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि आमच्यापर्यंत सूरज स्मृती वहाय या टीमचे कॅप्टन देखील आलेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक दर्जेदार सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केले अभिमन्यू भोईर, ज्याला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला होता. अनुभव देखील आहे आणि तो अनुभव यावेळेस पणाला लावला जातोय की काय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आता मात्र जरूर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होईल, कारण एखादा खेळाडू ज्यावेळेस चांगली बॅटिंग करत असतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं. आणि ही भूमिका देखील विकी पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली आणि बॅट्समन शुभम ठाकूरला दिला जातोय परतीचा इशारा. आतापर्यंत आपण जर विचार केला तरी या स्पर्धेमध्ये 250 सिंगल धावा होत आहेत फक्त. लाजवाब गुणलेखकाची भूमिका प्रणय मात्रे यांच्या माध्यमातून भिरकावून दिलाय. चेंडू जाईल, फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन सरळ मिळतील. विकी पाटीलच्या बॅटमधून 6 रन. प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला षटकार. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 48 रन होतात धावफलकावर. हा फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, भिरकावला जातो. चांगली
प्रेमनाथ इलेव्हन मुरबी या संघाच्या अर्धशतक यावेळेस कंप्लीट होते. या संघाचं कौतुक करावं लागेल कारण बॅट्समन ओमकार पाटील बाद झाल्यानंतर यावेळेस दारोमदार होती विकी पाटीलच्या खांद्यावर. आणि ज्यावेळेस क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं देखील करावा लागतो. परंतु अनेक अनुभव देखील आहे विकी पाटीलला कारण अनेक खुल्या गटातील स्पर्धा देखील हा खेळाडू खेळलाय. आणि यावेळेस प्रेमनाथ इलेव्हन मुरबी या टीमच्या दरम्यान देखील चांगला खेळ करतोय. बिग बॅश ही स्पर्धा देखील अक्षरशः गाजवली या खेळाडूने. भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय चौकार. तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो रोज रोज तुम जो सनम आतापर्यंत 32 या धावसंख्येवर खेळतोय हा बॅट्समन विकी पाटील. कोलर पद्धतीचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर होईल आणि यावेळेस बॅट्समन होईल बाद. तो म्हणजे समीर ठाकूरला दिला जातोय परतीचा इशारा. नेहमीच राया तुमची घाई नका लवकर थोडं बांधायला लोक कशी थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत होती ती म्हणजे 57 धावा 57. एक चांगला खेळ प्रात्यक्षिका साकारतोय. या इनिंग मधला शेवटचा बॉल असेल. टार्गेट सेट करणारा बॉल किती नंबर चा आकडा लिहिला जाईल धावफलकावर या बॉलवर हे प्रश्नचिन्ह जरूर आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाईल. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर तैनात होता. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत रन होतात त्या म्हणजे 58. 58 धावा यावेळेस धावफलकावर देखील होतात आणि 59 रनचं लक्ष देखील आहे. 59 या रनचं देखील. तर मी विनंती करेन की निहाल इलेव्हन सांबारली या संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे कारण आमच्यापर्यंत सूरज मोदी तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. हॅलो तर तरघर गावातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक प्रल्हादजी मडवी साहेबांना मी विनंती करतोय की या आपण व्यासपीठावर आणि हा सन्मान स्वीकारावा. या स्पर्धेच्या माध्यमातून डे नाईट रजनी स्पर्धा आरके ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रल्हादजी मडवे साहेब तरघर गावातील एक ज्येष्ठ नागरिक त्यांचे इथे यथोचित मान सन्मान अर्थातच या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि वस्त्र अलंकार मायरूपी शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर टॉस करण्यासाठी दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. चांबारली आणि वहाल टॉस करतील स्वतः आयोजक रुपेश मोहिते. माजी सरपंच स्वतः आयोजक रुपेश मोहिते. आज पहा ते टॉस करताना या मेन बिग फाईट यस प्रवीण मुंबईकरला अगोदरच माहित होतं टॉस आपण जिंकणार आणि तो टॉस जिंकलाय वहाल संघानं. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया या पुढील मॅच साठी. परंतु सुरू सामन्याकडे वळणार आहोत. तिथे एका बाजूला प्रेमनाथ इलेव्हन मुरबी विपक्ष इथे मात्र पाहायला मिळतो दैसर. अतिशय चांगली स्पर्धा ते आपल्या भेटीला ते आता व्ह्यूअर्स देखील वाढत चाललेत आणि
उपस्थित प्रेक्षक या मॅचचा मैदानावर आनंद घेणारे आमचे लाडके प्रेक्षक सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि खरं तर रजनी स्पर्धा आहे आणि या रजनी स्पर्धेचा आनंद बरेच संघ देखील घेत असतील. मग टेंबोडे संघाने सुपर 4 मध्ये दाखल आपला संघ झालेला आहे, तो संघ देखील कदाचित मॅच पाहत असेल, वरचेवळे संघ पाहत असेल, धाकटी जुई संघ देखील मॅच पाहत असेल. या सर्व संघांना विनंती असेल, जर आपण घरी असाल तर लवकरात लवकर निघण्याची तुम्ही तयारी करा आणि या मैदानावर येण्याची कृपा करावी. आर्केड ट्रॉफी 2021 आयोजक नांदाई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व श्री गणेश मित्र मंडळ 40+ मास्टर क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ तरघर यांच्या संयुक्त विद्यमानानं ही साकारलेली स्पर्धा आणि आज सलग 5 वर्षामध्ये या स्पर्धेचं मात्र आयोजन रुपेशजी मोहिते, सुजित मोकल, त्यानंतर आपण पाहतोय माजी उपसरपंच कार्यभार सांभाळला या 2 व्यक्तिमत्वांनी आणि धीरज ओवळेकर आज त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावत या स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शन लाभलं ते बालारामजी पाटील. या साऱ्यांच्या अतिशय मेहनतीनं साकार झालेलं हे आयोजन आपण पाहू शकाल. आणि या आयोजनाला भेट देताना विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी सलग मात्र 4 रात्रीमध्ये, दिवस आणि रात्रीमध्ये स्पर्धेला भेट दिली. या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करून घेऊन जातोय मैदानावर. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये प्रेमनाथ 11 मोरबी संघानं एकूण 56 धावा काढून 57 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. आणि या लक्ष्याचा अर्थातच या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज स्वराज्य दैसर संघाचे 2 फलंदाज मैदानात उतरलेत. तर मैदानावर कुंदन पाटील आणि अपेसावी कुंदन भोईर आणि राहुल पाटील. यस, इथे स्कोरिंग मध्ये थोडी दुरुस्ती केली जाते. 59 धावांचं लक्ष्य असेल. 58 धावा काढल्या गेल्यात प्रेमनाथ 11 मोरबी संघाने. यस, गेम ऑन, लेट्स प्ले. सिग्नल येतोय पंचांच्या भूमिकेत. आज आपण पाहतोय इथे ग्रीन सिग्नल देत आहेत. गेम ऑन, गेम स्टार्ट. चेंडू सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू जातोय शॉट मिड विकेटच्या दिशेनं. 1 धावेसाठी 1 धाव मिळते. 1 धावेनं नोंद झाली धावफलकावर. धावसंख्येला सुरुवात झाली श्री गणेशा 1 धावेनं. पुन्हा एकदा सरळ हा चेंडू इथे मात्र उडावला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेल की षटकार, षटकार की झेल पाहावं लागेल. इथे मात्र जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. हा येतोय 6 धावांसाठी. आर्केड ट्रॉफीतला हा दुसऱ्या इनिंगला पहिला षटकार. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब इथे मात्र आडव्या बॅटनं 1 षटकाराच्या मागून दुसरा डीप स्क्वेअर लेगला आणखी थँक्यू. राहुल पाटील ज्या फलंदाजाला जशी स्ट्राईक मिळाली पहिल्या चेंडूवर 1 धाव काढल्यानंतर संकेत पाटील या गोलंदाजावर मात्र पूर्णपणे प्रतिहल्ला चढवलाय. एस प्रदीप मुंबईकर उर्फ पिंट्या, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. नक्कीच आपण पाहतो या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे रोहन कडू बेलपाडा हे देखील मैदानावर उपस्थित. रोहन आपलं देखील स्वागत करतो. इथे मात्र बॅटने केला चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं. 2 षटकार लगातार आले होते राहुल पाटीलच्या बॅटमधून. दैसर संघाचा हा मी म्हणेन ट्रम्प कार्ड, दैसर संघाचा बॅकबोन राहुल पाटील.
2 षटकार, एकेरी धाव 3 चेंडूमध्ये 13 धावा काढतोय. धावसंख्या धावफलकावर 14. राहुल पाटीलला आपण अगोदरच्या मॅच मध्ये पाहिला नसाल. राहुल पाटील हा मात्र या मॅच मध्ये उपस्थित झालाय आणि त्यानं मात्र आल्या आल्या लगेच मात्र 2 षटकार ठोकलेत. संकेत पाटील या गोलंदाजावर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1 च्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 षटकार लगावल्यानंतर हा चेंडू हलकीशी गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक बरोबर सज्ज होता आणि कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. संकेत पाटील आता कमबॅक करतोय. संकेतनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक फेकत असताना 2 षटकार आलेत. एकूण धावसंख्या 5 चेंडूमध्ये 14. इथे मात्र सुरेख प्रयत्न केलाय. मात्र जबरदस्त मी म्हणेन इफर्ट होता या क्षेत्ररक्षकाचा. बंटी ठाकूर झेल तर नाहीये नो डाऊटली, परंतु त्यानं ज्या पद्धतीनं हा अपुरा झेल उचलला जणू काय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सामना पाहतोय. काही ऍक्शन रिप्लायला देखील आपण पाहिला असाल ऍक्शन रिप्लाय मध्ये आणि रिप्ले मध्ये आपण अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्रक्षम बंटी ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पळून काढली एका धावेनं. पहिल्या षटकाची खेळ समाप्त झाली आहे आणि पहिल्या षटक मात्र समाप्त झाल्यानंतर संकेतच्या या षटकामध्ये धावा आल्या आहेत 15. 59 धावांचं लक्ष 4 षटकांचे सामने असतील, त्यामुळे पहिल्या षटकात 15 आल्या म्हणजे जो टार्गेट आहे 14.75 प्रति षटकामागे तो मी म्हणेन ॲव्हरेज अगदी बरोबर योग्य पद्धतीनं इथे पाहायला मिळतो या फलंदाजांच्या माध्यमातून. 14.75 ची सरासरी असताना 15 धावा पहिल्याच षटकामध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश दलवी देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानावर थेट उपस्थित आहेत. आणि मग मुकेश ठाकूर असतील, महेश दळवे असेल, त्यानंतर ज्या पद्धतीनं नरेश भोईर असेल, हे सारे जुने जाणगे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेमनाथ 11 मुरबी संघातून खेळत असताना आता नरेश येतोय. खरं तर नरेश भोईरला देखील आपण या मॅच मध्येच पाहतोय. ज्या पद्धतीनं राहुल पाटीलला आपण पाहतोय या सामन्यामध्ये, म्हणजेच एक पहिला सामना त्यांनी मिस केला होता, तोच नरेश येतोय. नरेश भोईर अनुभवी खेळाडू, डावखुरा गोलंदाज, अनेक वर्षाचा त्याच्याकडे असणारा अनुभव, असा हा अनुभवी खेळाडू. चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला आणि हलकसच सिलिमिड ऑफ कडे खेळून काढला. तिथे मात्र मिळेल 1 आणि 1च धाव. एका धावेनं धावसंख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर. 16 धावा षटक क्रमांक 2. अर्थातच पॉवर प्ले नसेल कारण हा 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये आपल्याला फक्त एकच पॉवर प्लेचा वापर केला जातोय. इथे चेंडू असतील आता शिल्लक 17 आणि 43 धावांची आवश्यकता. प्रेमनाथ 11 मुरबी विरुद्ध स्वराज्य दैसर, कल्याण, भिवंडी परिसर म्हटलं तर त्या विभागातला संघ. हा चेंडू दॅट्स अ यू यार खिली चंपा खुश हुई रंभा देखो पेड़ लंबा चकक मारा खंबा खटक ए ठोक. थँक्यू डीजे. नक्कीच डीजे सांगतायत की नायक नाही तर खलनायक आहे हा राहुल पाटील. मग राहुल पाटील कडे बघितलं तर त्या खेळला निलजे मकर संक्रांती चषकाला, जिथे मात्र मालिका वीर देखील राहुल पाटीलनं पटकावली होती. तिथे मात्र शेवटच्या षटका मी म्हणेन सामन्यामध्ये 49 धावाची मॅरेथॉन फारी करून मालिकावीर पटकावली होती. तोच राहुल. मात्र या राहुलवर जणू काही नजरच लागली. मिस टायमिंग स्ट्रोक. राहुल पाटीलच्या खेळीचा होतोय अंत झेलबाद.
थँक्यू. पाहू शकाल आपण ज्या पद्धतीनं या मैदानावर दहिसर संघ खेळतोय आणि दहिसर संघ ज्या पद्धतीने राहुलनं 3 षटकार लगावल्यानंतर दहिसर संघ आता सुरक्षित अवस्थेत पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र विकेट पटकावल्यानंतर मुरबी संघ वरचढ करतोय आणि दहिसर संघ खेळत असताना दहिसर संघाला देखील शुभेच्छा येत आहेत. म्हात्रेपाडा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू किरण म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. दहिसर संघाला या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच किरण. बॅक टू क्रिकेट. हा चेंडू बॅकफुटला गेला आणि खरं तर थोडंसं या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंट कडे हा चेंडू तटवायचा होता या फलंदाज कुंदनला. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. नरेश भोईर अनुभवी खेळाडू आहे. षटकार मारल्यानंतर काय कमबॅक करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस बॉलिंग. जबरदस्त कमबॅक मी म्हणेन. आणखी एकदा डॉट बॉलची समाप्ती. नरेश भोईर मी म्हटलं की अनुभवी खेळाडू आहेत. डावकुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड मारा करतोय आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये एवढं वलन आहे की या ठिकाणी फिरकी प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू हा बरोबर टायमिंग जुळलं. इथे मात्र पंच केलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंट कडे. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. थँक्यू. दोन्ही षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आता चेंडू आणि धावांचा अंतर 12 चेंडू आणि 33 धावा. साईप्रीत स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आमचे सीईओ संदेश शेळके इथे आपल्याला दाखवतायत की येणारे 12 चेंडू आणि 33 धावा. व्यासपीठावर सागर घरत रविशेठ सामाजिक मंडळ आयोजित अर्थातच आरके ट्रॉफीचे आयोजक हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सागर घरत, त्यांच्या बाजूला आशू असेल. मैदानावर ज्या पद्धतीने त्यांचा संघ या पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे आणि आज मात्र त्या मॅचचा आनंद घेणारी मंडळी मडवी गुरुजी, आमचे भगत साहेब, सुजितजी मोकल, चंद्रकांतजी म्हात्रे, त्यांचे बंधू, त्यानंतर बालारामजी पाटील, सर्व मंडळी, धीरज ओवळेकर आज मात्र या आयोजनाला चांद लावण्याचं हे काम करतायत. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या मैदानावर पाहायला जातोय की येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना म्हणजेच प्रति षटकामागे जर विचार केला तर 16.50 म्हणजेच इथे एक फायटिंग स्कोर पाहायला मिळतो. हा चेंडू गोलंदाज समीर ठाकूरचा पहिला चेंडू डॉट होतोय. मुरबी संघाची आता ही गोलंदाजीची षटक फेकलं. षटकार त्यानंतर चौकार शेवटच्या चेंडूवर आल्यानंतर 11 धावांचे षटक हाताळलं आणि समीर ठाकूरचा हा पहिला चेंडू डॉट जातोय. हा चेंडू लेग स्टंप वरनं चेंडूला वळण देतो परंतु क्षेत्ररक्षण लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा घोड़ा 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 घुमला के घोड़ा लकड़ी की काठी काठी. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र शाळेतले दिवस आठवतोय. आता शाळा बंद आहेत. काही दिवसांनी कोरोनामुळे आता शाळा सुरू देखील झाल्यात. हळूहळू शाळा यायला सुरुवात. परंतु हा गीत ऐकल्यानंतर बालपण आठवलं. याच ओव्हरस्टेप झाला होता. पूर्णपणे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. रॉबिन उत्तप्पा ज्या पद्धतीनं 1-2 पाऊल पुढे येऊन खेळायचा त्या पद्धतीनं या फलंदाजाने प्रयत्न केला होता. मात्र इथे मिळते 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 28 धावा. हळूहळू दूर चाललंय समीकरण. इक्वेशन आता थोडंसं कठीण होत चाललंय. परंतु कठीण प्रसंगामध्ये आता तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करावी या दहिसर संघाला. फार दूरवर अंतर कापत आलेला हा संघ आहे. शॉर्ट पिच चेंडू यास हुक केलाय. चेंडू जातोय डिस्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार चेंडूची पकड फेकी करेल. तोपर्यंत मात्र मिळते फक्त 1 धाव. ओमकार पाटील होता तिथे बरोबर उभा. आज ओमकारनं चांगली फलंदाजी केली. क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून चांगलं होतं आणि एका धावेनं धावसंख्या वधारते. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. फुलटॉस फुलर
इशारा येईल, दॅट्स लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपात मिळते धाव. रोहनजी गमरे विक्रोली मधून हे खरं तर इथे आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. रोहनजी गमरे यांनी देखील अनेक वर्षे क्रिकेट खेळत या क्रिकेटचा अनुभव घेतला आणि आज पंचांच्या भूमिकेत. तर दुसऱ्या बाजूला बंटी कांबळे, विनोदजी कांबळे यांचे बंधू. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग थे, नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, तो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. थँक्यू. 3 षटक समाप्त, 33 धावा धावपलकावर येणारे 6 चेंडू आणि 26 धावा. हे इक्वेशन असेल. ग्राफिकल स्ट्रक्चर आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर. स्कोर ट्रेंड जर बघितला सायप्रिसच्या माध्यमातून कसा आळेख उंचावला होता आपण मुरबी संघाचा आणि इथे मात्र आळेख खालावलाय तो दैसर संघाचा. येणारे चेंडू असतील 6 आणि 26 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पंचांच्या भूमिकेत ज्या पद्धतीनं बंटी कांबळेचा उल्लेख केला होता, खरं तर विनोदजी कांबळे यांचे बंधू आहेत आणि विनोदजी कांबळे यांची एक इनिंग या संपूर्ण जगाला हिरवणारी होती. ती वर्ल्ड कप होता 1996, इंडिया विरुद्ध श्रीलंका. आणि तिथे मात्र बंटी कांबळे यांचे बंधू विनोद कांबळे यांनी अश्रू त्यांचे ढासळले होते. तो सामना देखील कोण विसरेल. हा चेंडू 6-26 समीकरण असताना गोलंदाजाच्या भूमिकेत बंटी ठाकूर. चारही गोलंदाज स्पिनर वापरले. काय रणनीती आखली मिळेल, काय मास्टर माइंड वापरलाय या मॅच मध्ये. ओमकारला देखील माहित आहे, रोशन पाटीलला देखील ठाऊक आहे की या रात्रीमध्ये गोलंदाज स्पिनर वापरावे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी चांगली होते. मिस्टर मिंगस्ट्रॉंग साधा आणि सोपा खेळ सोडण्यात आलाय. प्रॅक्टिस सराव कमी आहे नरेशकडे. कधीतरी पाहायला मिळतो मैदानावर खेळताना. बिस्लरी वॉटर्स या कंपनीमध्ये जास्त बिजी असतात. संदीप वासकर यांची जी बिस्लरी वॉटर्स आहे ती कंपनीमध्ये जास्त ते बिजी असतात, त्यामुळे कदाचित त्यांना सराव कमी आहे आणि इथे झेल मात्र सोडण्यात आला. मिळाली 1 धाव. 4 चेंडू 25 धावा. फुलर लाईनचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असेल. एकेरी दुहेरी धावेनं काहीच होणार नाही. दहिसर संघ आता कुठेतरी आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे लूज करतोय. इथे आपला मनोबल ढासळलं असं म्हणावं लागेल, कारण धावा आणि चेंडूंचा फरक फार आणि फार दूरवर पोहोचलाय. 3 चेंडू 24 धावा. नेक्स्ट मॅच लगेच मात्र सुरू होईल. नाणेफेकी जिंकली वाहळ संघानं. हा चेंडू आडव्या बॅटने केलेला. प्रॉपर टायमिंग जुळलं. चेंडू गेला. नक्कीच वेळ निघून गेली त्यानंतर आलेला हा षटकार. दिलों ने जो हम टकराए भाई बन क्या हो गया क्या हो गया. 2 चेंडू 18 धावा. कठीण आव्हान. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. ओनली प्रोसिजर आणि मुरबी संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. प्रेमनाथ 11 मुरबी. खरं तर या संघानं देखील विदाउट कॉम्प्रोचा निर्णय घेतला होता या काही वर्षापासून आणि तो संघ देखील आता मात्र चांगला परफॉर्मन्स देतोय. 1 चेंडूचा खेळ बाकी आणि मॅच समाप्त झाली. या मॅच मध्ये नक्कीच विजयी संघ ठरला प्रेमनाथ 11 मुरबी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि दहिसर संघाचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला पराजय पत्करावा लागला. नेव्हर माइंड. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.